नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया टॉप 9 बातम्या. शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. जे बोलले ते सत्य बोलले आहे. विश्वास ठेवला होता शरद पवार साहेबांवर, पण तो विश्वासघात झालाय आता सिद्ध झाल्यानंतर संजय राऊत साहेबांना बोलण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शरद पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलं. पवार साहेब, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल, पण आम्हालाही राजकारण कळतं. संजय राऊतांचा हल्ला बोल. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, टीका करताना भान ठेवावं. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे, पवार साहेबांनी तीच परंपरा पुढे नेली. रोहित पवार यांचं ट्विट. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे. संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केलाय. जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं. एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ते ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते. माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांचाही अपमान केला. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. सरीच्या भेटीत साहित्य संमेलनाबाबत पवारांसोबत चर्चा केल्याची उदय सामंतांची माहिती. भेटत होती, कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं. तुम्ही मला असं विचारलं की काल जे शिंदे साहेबांचा सत्कार झाला आणि काही लोकांच्या पोटात पोटसू उठला, त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? तर मी तुम्हाला असं म्हटलं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणारच आहे. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू. मला निमंत्रण, पण साहित्य संमेलनाला जाणार नाही. स्वाभिमानी मराठी माणसानेही संमेलनाला जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य. तो हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी आता काही संबंध नाही. पवारांनी काय करावं आणि काय नाही हे सांगण्या इतके राऊत मोठे कधी झाले? राऊतांनी तोंडाच्या वाफा दौडू नयेत. हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, शंभूराज देसाईंचं आवाहन. तुमची काय अवस्था महाराष्ट्रात होईल बघा म्हणावं. नुसतं तोंडाच्या वाफा घालवत बोलत बसू नका, काम तसं करून दाखवा. तुम्हाला नाही पटलं ना, वा तिथनं बाजूला, बरं बघू आहे का धाडस तुमच्यात. ते करू शकणार नाहीत. सत्ता गेल्यापासून राऊत चिडचिड करतायत. राऊतांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही. बावनकुळेंची राऊतांवर टीका. तर संपूर्ण शिवसेना पवारांच्या पायांशी नेऊन ठेवणारे, पवारांचे तळवे चाटणारे संजय राऊत महाराष्ट्राने पाहिलेत. प्रवीण दरेकरांचंही राऊतांवर पलटवार. खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही. ते का चिडचिड करताय मला माहित नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महिन्यातून 3-3 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटतात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शंका घेत नाही. संजय राऊतांनी त्यांच्या दृष्टीत बदल करावा, प्रशांत जगताप यांचा खोचक सल्ला. ज्यावेळेस मान्य उद्धव साहेब असतील, मान्य आदित्य साहेब असतील, हे एका महिन्यामध्ये 3-3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात. आम्ही कधीच शंका घेत नाही.